आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत काय राहिलं, सगळ्यात जास्त गाजलं काय, तर तो पैशांचा विषय गाजला. पैशांचं वाटप कुठे कुठे होत आहे, कसं कसं होतं आहे आणि अनेकांनी एकमेकांवरती आरोप केले. सगळ्यात मोठा वाद पाहायला मिळाला तो कोकणामध्ये, कारण कोकणामध्ये निलेश राणेंनी याच पैसे वाटपाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. पण आता ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी एक आरोप केला, ज्यामुळे एक प्रकारे निलेश राणे हेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वैभव नाईकांनी काय म्हटलं तर निलेश राणे आणि एकनाथ शिंदे हे दोघं जण काही धुतल्या तांदळासारखे नाही आहेत. शिंदे जेव्हा मालवणमध्ये आले तेव्हा त्यांच्या पाठीमागून काही बॉडीगार्ड पैशांच्या बॅगा घेऊन धावले आणि हेच पैसे निलेश राणेंनी मतदारांना वाटले, असा गंभीर आरोप नाईकांनी केला. निलेश राणे आणि वैभव नाईकांचं जुनं वैर आता थेट एकनाथ शिंदेंपर्यंत जाऊन पोहोचलंय. त्यामुळे पैसे वाटपाचे आरोप सुद्धा शिंदेंपर्यंत येऊन धडकतात. त्यामुळे आल्या निवडणुका आणि सुरू झाली लोकशाहीची थट्टा, अशी चर्चा रंगू लागली आहे. काल मी आपल्याला व्हिडिओ जो पोस्ट केला तो परवा दिवशीचाच मालवणमधला आहे. पैशाचा पाऊस मात्र ते येताना घेऊन आले होते. त्या जड बघा कशा हेलिकॉप्टरमधनं त्यांचे जे लोक होते ते पळून येत होते, हे आपल्याला त्या व्हिडिओवर दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे दोन्ही पक्ष या निवडणुकीमध्ये पैसे वाटतात. कोण जास्त पैसे वाटतं याची स्पर्धा त्यांच्यामध्ये लागलेली आहे. लोकांचे कामं कसे होणार आहेत हा मोठा प्रश्न आहे. आणि खरं तर तुम्ही विकास काम केला, तुमच्याकडे 3.5 वर्ष सत्ता आहे, तर तुम्हाला हे पैसे का वाटावे लागतात आणि दिवसाढवळ्या, हे याची उत्तरं खरं लोकांना देण्याची गरज आहे. तर वैभव नाईकांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि आरोप केले की एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंनी या निवडणुकीत पैसे वाटले. या सगळ्या व्हिडिओबद्दल आणि आरोपांबद्दल सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे दोघांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्यात. आपण पाहूया. ज्या ठळकपणे आम्हाला जाणवत आहेत त्या तुमच्याच समोर आणत आहे, लोकांसमोर आणत आहे मीडियाच्या माध्यमातून. आणि ही निवडणूक यंत्रणा नेमकी चालली कशी हे बघण्यासारखं तर झालेलं आहे. आत्ताचे जे सगळे मतदान चालू आहे आपलं तर माहिती आहे, कोण मख्ख चेहरा घेऊन बॅग सोबत उतरत आहे, त्याच्यात पैसे आहेत की नाही ह्याच्यावरनं सगळा गदारोळ चालू आहे. दुर्दैव आहे की हे कुठलाच पारदर्शक चालले नाही. म्हणजे ह्या इलेक्शनच्या रिझल्टवर पण किती विश्वास ठेवायचा हाही एक मोठा प्रश्न चाललाय. या इलेक्शनमध्ये नुसता हेलिकॉप्टर आणि विमान नाही आहे, या इलेक्शनमध्ये कॅश. आणि हा मुद्दा मी संसदेत मांडणार आहे. याचं कारण असं की हे खूप चिंताजनक आहे. हा मुद्दा आपण संसदेमध्ये उपस्थित करू असं खासदार सुप्रिया सुळे म्हणतात. पण विरोधकांनी जे जे आरोप केलेत पैसे वाटपासंदर्भात, ते सगळे आरोप सत्ताधाऱ्यांनी मात्र फेटाळून लावल्यात. वैभव नाईक यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि फार मोठा एक शोध लावला. ज्या कपड्याच्या बॅगा काढल्या त्याच्यामध्ये पैसे होते, अशा पद्धतीचा एक बालिश आरोप काल वैभव नाईकांनी केलेला आहे. की शिंदे साहेबांकडे एवढे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळं त्यांना कुठेही पैशाची आवश्यकता नाही, पैसे वाटण्याची आवश्यकता नाही. कार्यकर्ते हेच त्यांचे पैसे आहेत, कार्यकर्ते हीच त्यांची ताकद आहे. आता तुम्ही ज्याला दौऱ्यावर असता त्याला तुमच्या कपड्याच्या बॅगा तुमच्या सोबत असणार, त्यांना पैशाच्या बॅगा म्हणणं याच्यासारखी चुकीची बाब दुसरी कुठलीच नाही असं मला वाटतं. त्यांनी स्वतः खात्री करून घ्यावी की ते दौऱ्यावर होते आणि दौऱ्यावरती त्यांच्या स्वतःच्या पीएच्या या बॅग तर स्वतः घ्यायलाच लागतात, नाहीतर मग ते कपडे कसे बदलणार, पुढचा प्रवास कसा करणार. ही साधी गोष्ट आहे. आणि त्याच्यातून असं काहीतरी खोटं बोलणं आणि एखाद्याची बदनामी करणं ही अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह बाब आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.